आणि अविनाश जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। ठाण्याचा बालेकिल्ला कुणाचा याचं उत्तर आता लवकरच मिळेल। शिंदेंनी सुद्धा दावा केलेला आहे की ठाण्याचा बालेकिल्ला आमचा आहे। तुमचा दावा काय आहे आणि आज युतीची अधिकृत घोषणा होते। मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे चौघं मिळून ठाण्याचा बालेकिल्ला आम्ही आमच्याकडेच ठेवणार। शिंदेना कितीही पैसे वाटायचे ते वाटावेत, कितीही गुंड पक्षात घ्यायचे ते घ्यावेत। मराठी माणूस ठाणेकर आमच्या सोबत उभा राहील आणि येणाऱ्या 16 तारखेला 16 जानेवारीला ठाण्याचा महापौर हा शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचाच बसेल हे आम्ही खात्रीने सांगतो। मात्र जागा वाटप अजूनही कुठे रखडलेलं आहे का? ठाण्यामध्ये सगळे प्रश्न जागा वाटपाचे हे पूर्णतः सुटलेत का? आमच्याकडून जागा वाटपाचं 90% काम हे बऱ्यापैकी संपलेलं आहे। 10% काम आमचं जे बाकी आहे ते शिफ्टिंगचं बाकी आहे। क मध्ये लढणार, ड मध्ये लढणार, त्याच्या बाबतीत कुठला वाद नाही आहे। परंतु आमच्याकडे असलेला उमेदवार आम्ही त्यांना देऊ, त्यांच्याकडे असलेला आम्ही घेऊ, जे काय करायचं आहे ते करू, पण मराठी माणसासाठी एकत्र राहू। जागा वाटपावरनं युती तुटेल अशी कुठलेही स्वप्न शिंदेनी पाहू नये। नक्कीच यासोबतच आजची भावना काय आहे? कारण प्रचंड भावनिक क्षण आहे। अगदी श्रीकांत ठाकरेंचा सुद्धा फोटो आज आपण बघतो आहोत, राजकीय व्यासपीठावर बघतो आहोत, जो यापूर्वी कुठल्याही राजकीय कार्यक्रमात खरं तर दिसलेला नव्हता। कसं आहे, दोन भाऊ एकत्र येत आहेत, त्याबरोबर आम्ही दोन पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा एकत्र आहेत, कारण आम्ही 20 वर्षापूर्वी एकत्र काम केलेलं आहे। आज आमचे जेव्हा जुने सहकारी भेटत आहेत एक वेगळा आनंद होतोय आणि खरंच हा एक ऐतिहासिक क्षण आहे। नक्कीच युतीसाठी आपण एकत्र भेटतो आहोत। अधिकृत युती, राजकीय युती ही जाहीर केली जाते आणि आता अवघ्या काही क्षणांमध्ये याच व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंचं आगमन होईल आणि त्यानंतर युतीची अधिकृत घोषणा केली जाईल। कॅमेरामन आसिफ सह मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई।